कधी कधी ना माणूस हरत नाही, तो फक्त जगासमोर स्ट्रॉंग राहता राहता आतून शांत होतो. कारण प्रत्येक वेळी त्याच्याकडे रडण्यासाठी खांदा नसतो, पण जबाबदाऱ्या मात्र असतात, स्वप्न असतात, प्रेशर असतो, फ्युचरची भीती असते. आणि मग सुरू होतं एक असं आयुष्य जे बाहेरून नॉर्मल दिसतं, पण आतून रोज युद्ध चालू असतं. आजचा मुलगा फक्त डिग्रीसाठी शिकत नाही, तो स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी शिकतोय. त्याला माहिती आहे, आज जर मेहनत केली नाही तर उद्या त्याचं आयुष्य ॲव्हरेजमध्येच अडकून राहील. म्हणून काही लोक बाकी लोकांसारखे राहत नाही. जेव्हा बाकी लोक टाइमपास करत असतात, तेव्हा ही मुलं शांतपणे स्किल बिल्ड करत असतात. कोणी एडिटिंग शिकत असतं, कोणी कोडिंग, कोणी बिझनेसबद्दल शिकत असतं, तर कोणी स्वतःचा ब्रँड तयार करत असतो. कारण की त्यांना फक्त पैसे कमवायचे नसतात, त्यांना त्यांची फ्रीडम हवी असते, स्वतःच्या नावाने ओळख बनवायची असते. आणि खरं सांगायचं तर मोठी स्वप्न बघणं सोपं असतात, पण त्यासाठी दररोज स्वतःला पुश करणं म्हणजे खूप कठीण असतं. कधी मोटिवेशन नसतं, कधी पैसे नसतात, कधी कोणाचा सपोर्ट नसतो, आणि काही वेळा तर स्वतःचे लोकसुद्धा स्वतःलाच बोलतात, हे तुझ्याकडून कधीच होणार नाही. सगळे सक्सेसफुल होत नाही, पण लक्षात ठेव, लोक नेहमी रिझल्टवर विश्वास ठेवतात, प्रोसेसवर नाही. म्हणून सुरुवातीला तुला कोणी सिरियसली घेणार नाही, पण त्याचा अर्थ तू चुकीच्या रस्त्यावर आहे असं होत नाही. कारण डायमंड पहिल्यांदा पाहिला तर साधा दगडातच वाटतो, त्याची किंमत वेळ आल्यावर करते. तसंच तुझंही होणार आहे. आज लोक तुझ्यावर हसतील, उद्या तुझ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतील. फक्त त्या दिवसापर्यंत थांबू नकोस, कारण की एंटरप्रिन्युअरचा प्रवास खूप लोनली असतो. बाकी लोकांना फक्त सक्सेस दिसतो, त्यामागं किती स्लीपलेस नाईट होत्या, किती फेल्युअर्स होते, हे कोणालाच दिसत नाही. काही रात्री अशा असतात जिथं माणूस फोन बाजूला ठेवून फक्त फ्युचरबद्दल विचार करत बसतो. त्याला भीती वाटते, जर मी फेल झालो तर. पण इथेच बहुतांश लोक हरतात. ते फिअरमुळे सुरुवातच करत नाही, पण सक्सेसफुल लोक घाबरूनही पुढे जातात. कारण करेज म्हणजे भीती नाही, भीती असूनही पुढे चालत राहणं. म्हणून आज स्ट्रगल चालू असेल ना, तर स्वतःला अनलकीली समजू नकोस. कारण की जिममध्ये वेट उचलल्याशिवाय एका दिवसात बॉडी स्ट्रॉंग होत नाही, तसंच प्रेशरशिवाय माइंड स्ट्रॉंग होत नाही. आणि लक्षात ठेव, मोठं आयुष्य जगायचं असेल तर छोट्या माइंडसेटपासून दूर राहावं लागेल. लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसला तर आयुष्यभर लोकांसारखंच राहशील. पण ज्या दिवशी तू स्वतःच्या विजनवर फोकस करशील ना, त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणून कॉम्प्रोमायझन बंद कर. आपल्यावर लोक त्यांचे हायलाईट दाखवतात, पण त्यांचे गेलेले वाईट दिवस नाही. कोणीही त्यांचे वाईट दिवस पोस्ट करत नाही. म्हणून दुसऱ्यांचे लाईफ पाहून स्वतःला वीक समजू नकोस. तुझा टाईम पण येईल, फक्त कन्सिस्टन्सी ठेव. कारण की रोज इम्प्रूव्ह करणारा माणूस एक दिवस खूप पुढे निघून जातो. आणि लक्षात ठेव, जे लोक तुला आज इग्नोर करतायत ना, तेच लोक उद्या तुझं नाव घेऊन मोटिवेशन घेतील. फक्त तोपर्यंत शांतपणे मेहनत कर, कारण की आवाज सक्सेस स्वतःच करतो. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्याकडे स्वतःचा विश्वास जिवंत असेल ना, तर तू पुन्हा सुरू करू शकतोस, पुन्हा उभा राहू शकतोस, पुन्हा जिंकू शकतोस. कारण की काही लोक नशिबाने जिंकतात, पण काही लोक स्वतःला इतके इम्प्रूव्ह करतात, इतके डेंजरस बनवतात की त्यांना हरवणं वेळेलाही कठीण जातं.